गो मिठू, मिठू बस ना गो. किती चक्रा मारशील ग? शांत हो जरा. अगं कशी शांत होऊ? इथे पप्पा टपकले अचानक साताऱ्याहून. तुला काय वाटतं खूप डेअरिंगचं काम केलंयस तू बिल्डरकडे मुजोरी करून? तुझ्या या डायलॉग बजेमुळे तो बुलबुल बागचं रिडेव्हलपमेंट करणार नाही असं वाटलं का तुला? आपण त्याच्यात एकीचं बळ. अरे खड्ड्यात गेलं तुझं एकीचं बळ. मी त्याच्याकडे एक्सटेन्शन मागणार होते, झालं त्याची पण वाट लागली. आता तिकडे पण काही स्कोप नाही. तेजा, हे अति होतंय हा तुझं. का त्या बिल्डरचा राग काढतेस तिच्यावर? ती काहीतरी प्रयत्न तर करते. अगं तुम्हाला कळतंय का कोणाशी पंगा घेताय तुम्ही? ते बिल्डर येतो, किती कनेक्शन असतात त्याचे. बरोबर बोलतीये ती. हिंमत दाखवायची असते ग, पण आपली लायकी विसरून नाही. केवढा मोठा बिल्डर येतो, त्याच्यासमोर कसे टिकणार आहोत आपण? मग काय सरेंडर करायचं आपण? कोशिश करके देखते ना यार. आपण सगळ्यांनी टेन्शन घेतलंय ना, मग देऊया ना त्याला एकदा टेन्शन. सरभरली का ग तू? कळते का तुला तू काय बोलते? केवढा मोठा बिल्डर येतो, त्याने ठरवलं ना तर रात्रीत गायब करेल आपल्याला. श्वेता गोबाय, आपण त्या गुंडांना असेच घाबरलो होतो ना गो. पण मग तेजा तूच म्हटलीस ना आपण एकत्र उभे राहू, आणि मग आपण एकत्र आलो आणि लढलो आणि जिंकलो ना. ठीक आहे, मग एक काम करूया, गोफण घेऊन ना त्या बिल्डरशी पण लढायला जाऊया अशी. चालेल ना? हा सगळा बावळटपणा करण्यापेक्षा ना हाच वेळ कमी भाड्याचं घर शोधण्यासाठी वापरा. आपण कुठे बी जायचं नाहीये. आपल्या मनात नसताना तो बिल्डर आपल्याला या घरातनं नाही काढू शकत. सौ वल्लरी भामरे, आपण ना भाडे करू, आणि भाडेकरांना शून्य व्हॅल्यू असते. असेल ना, आपल्याला शून्य किंमत असेल ना, पण बिल्डिंग मधली बाकीची लोक, त्यांना तर किंमत असेल ना. त्यांचं तर हक्काचं घर आहे ना इथलं. आपल्याला कुठे माहितीये, आपल्याला कुठे माहितीये बिल्डर जे काही बोलले ते त्यांना पटले की नाही म्हणून. तुम्हाला सांगते, आमच्या गावात जेव्हा आम्हाला कुठला बी निर्णय घ्यायचा असतो ना, तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि प्रत्येकाला विचारतो त्याला काय वाटी राहिले. जास्ती लोक जे बोलतात तेच घडतं. मस्त. बाय द वे, त्यालाच भारतात लोकशाही असं म्हणतात. हो तेच. जर का बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांच्या मनात नसेल ना बिल्डरले घर द्यायचं, तर तो बिल्डर आपलं काय बी वाकडं नाही करू शकणार. तो आपल्याला या घरातनं नाही काढू शकणार. इतक्या कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतेस तू हे? आर्टिकल 300A of Constitution of India states that no person shall be deprived by their property except for the authority of the law. कायदा आपल्या बाजूने आहे आणि आपल्यासाठी आहे. मग काहून आपण त्याचा वापर नाही करायचा? काहून विसरायचं ते? सांगा ना, काहून विसरायचं? वा भिडू, कमाल. फुल ऑन वकील मोड ऑन. हॅट्स ऑफ. कायदा आपल्या बाजूने आहे हे तू म्हणतेस तसं बरोबर असलं ना, तरी सुद्धा कदाचित इतरांनाही बिल्डरनी धमकी दिली असेल गो. आणि जर जर ते घाबरले असतील, त्यांना भीती वाटत असेल, तर काय करायचं? प्रेरणा ते, अहो आपल्याला बी भीती वाटलीच होती ना. पण आपण सगळ्या जणी जेव्हा एकत्र आलो ना, तेव्हा भीती कमी झाली. तसंच जर का बिल्डिंग मधले सगळे जण एकत्र आले ना, तर आपल्याला त्या बिल्डरला घाबरायचं काय बी कारण नाहीये. पण काही प्लॅन आहे का तुझ्याकडे? प्लॅन आहे. मी ज्या ऑफिस मध्ये काम करते ना, तिथे मला काम करता करता खूप काही शिकायला मिळाले. सगळ्यात आधी तर आपल्याला कायदेशीर कागदपत्र तयार करावे लागतील. त्यावर बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांची नावं
आणि त्यांच्या सह्या घ्याव्या लागतील. त्याच्यात तुमच्याकडे लॅपटॉप आहे ना, तुम्ही मला तुमचा लॅपटॉप द्याल थोडा वेळ प्लीज. नेन की बुलबुल बाग या वास्तूतील समस्त रहिवासी आणि गाळेधारक या नोटीसद्वारे असे जाहीर करतो की बुलबुल बाग या नावे असलेल्या सदरहू वास्तूतील सदनिकावर आमचा कायदेशीर हक्क आहे. सदरहू मालमत्ता आपणास विकण्यास आमचा स्पष्ट नकार असून तशी कोणतीही विनंती, सूचना अथवा बेकायदेशीर दबाव आपण आमच्यावर टाकू नये. हा निर्णय बुलबुल बाग या वास्तूतील समस्त रहिवासी आणि गाळेधारकांनी एकत्रितपणे घेतला आहे याची कृपया नोंद घ्यावी. मी आता ऑफिसला हे घेऊन जाते आणि प्रिंट आउट काढून आणि मी संध्याकाळी येताना. संध्याकाळी परत आल्यावर आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ आणि त्यांच्या सह्या घेऊ. वकिलाच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करतेस ते चांगलंच आहे, पण जर केसचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर मात्र तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे वल्लरी, तू टेन्शन घेऊ नको. तुझा डायलॉग आपण चेंज करू. जिधर वल्लरी भामरे उधर अन्याय का नहीं काम रे. हो, त्या बिल्डरच्या वाकड्यात कोण जाणार? आम्ही सगळी सर्वसामान्य माणसं आणि त्याच्याबद्दल बरंच काही वेडं वाकडं कानावर आलंय आमच्या. माणूस म्हणून तो चांगला नाहीये. फार भीती वाटतो आम्हाला त्याची. तरुण रक्ताला सगळं सोपं वाटतं, पण या वयात वाटतं नको ते वाद आणि नको ती लपडी. हा, आता या वयात हे असलं झंझट नको वाटणारच ना. सगळे सिनियर सिटीजन आहेत. अहो माधवदास काका, आजकाल ना सिनियर सिटीजनच्या बाजूने खूप कायदे आहेत आणि तुमच्या मनात नसेल ना तर तुम्हाला तुमच्या घरातनं कोणी बाहेर नाही काढू शकणार. मनात नाहीच आहे ग. आम्हाला तर असं समजलंय फ्लॅट रिकामा करण्यातच फायदा आहे. समजलं म्हणजे? कोणी सांगितलं? हो, कोणी सांगितलं की आकाशवाणी झाली वरनं? तेजा गो, मी सांगते, याचं काय आहे ना, हे पैशाचं भूत एकदा मानगुटावर बसलं ना की बसलं. तुम्हाला समजलं असेलच ना? नाही समजलं. मला समजलंय. मग सांग ना. पैशाचं भूत. पैशाचं भूत. हल्ली आम्ही ना या प्रॉपर्टीचा नादच सोडलाय. बाहेर बिल्डर काय मोठमोठाले कॉम्प्लेक्स बांधतायत. या बुलबुल बागला काय सोनं लागलं? तेच ना. आणि आता आम्ही दुसरीकडे फ्लॅट सुद्धा बघतोय आणि लवकरच आम्ही बुक सुद्धा करून टाकू. हो ना बंधू? हा काय विषय आहे? ओ, हे चॉकलेटची पिशवी कुठेतरी बघितल्यासारखी वाटतेय. बिल्डरने दिली. तुम्हाला कसं ठाऊक? स्लो बॉलवर विकेट घेतली त्याच्याने तुमची. विकेट काय विकेट्स? हा, हे बघा, आम्हाला काही माहित नाही ह्यातलं. बंडू, अरे बोल ना. आपले कझिन्स राहतात फॉरेनला. हो 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 हो, आमचा कझिन राहतो फॉरेनला. स्वामी. हो, या दोघांचा एकच कझिन आहे म्हणताय ते. तुम्ही हलकट आहात.
तुम्ही आमचं घर मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकता हे माहित होतं, पण म्हणून तुम्ही बिल्डरला सामील व्हाल हे नव्हतं माहिती. आता तुमची लायकी कळली आम्हाला. तेजा ऐकून घेतोय म्हणून खूप जास्त बोलतेस हा तू. काय? आणि तेजाज माइंडचे लँग्वेजेस हा महागात पडेल तुला. अहो पण तुम्हाला बिल्डरने स्वस्तात निपटलं त्याचं काय? मला वाटलं होतं ह्या बिल्डिंग मध्ये एकच जोडपं हुशार आणि अलर्ट आहे, आणि तुम्ही तर बिंडोक निघालात. तुमचं स्वतःच घर चाललंय आणि तुम्हाला कळत नाहीये. आमचा फ्लॅट विकत घ्यायला निघाला होता, आता स्वतःच घर बिल्डरला देऊन बसताय. हीच का तुमची अक्कल हुशारी? डोंट लाफ्स. हसू नका, अजिबात हसू नका. चला आपण निघूया. नाही, हे काही सही देणार नाहीयेत. बिल्डरला घाबरलेत ना ते कसले देतात सही? आम्ही कशाला घाबरू बिल्डरला? हो बरोबर आहे, तुम्ही कशाला घाबराल? ते चॉकलेटचा बॉक्स आहे ना, त्या बॉक्स मध्ये जशा नोटा येतात ना, तसा घोडा पण येतो. घोडा माहित नाही? घोडा हार्ट अटॅक यायचा. जायचे. नाही, घाबरू नका. रिलॅक्स घाबरू नका. हा चला निघूया. दे आर स्कॅर्जेस है ना. चला निघूया. चला बाईज घाबरले ते. टेक स्केअर्स. घाबरले. चला. ए चल मी कोणाला घाबरत नाही. चल. बंडू गेले ते. काल कागद बनवून घेतला तेव्हा खूप उमेद वाटत होती नाही, पण कोणीच सह्या केल्या नाहीयेत गो. मी बोलले होते ना सगळे शेपूट घालणार. म्हणजे आता आपल्याला बुलबुल बाग सोडावं लागणार. याच किचन मध्ये उभं राहून मी किती डबे पाठवलेत, आणि हे सगळं मी करू शकेन याचं बळ मला बुलबुल बागनेच दिलं. हो, खूप काही दिलं यार या बुलबुल बागने आपल्याला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली दिली माहितीये? आलेल्या गोष्टींना एकदम डेअरिंग घेऊन सामोरी जायची. म्हणजे आई बाबांचे संस्कार असतात ना, तसे संस्कार केलेत या जागेने आपल्या. बेल वाजली की धडकीच भरते गो. चिल ग प्रेरणा. कोण असेल? ते मिथिला इथं आहे का? म्हणजे पप्पा या ते आज मुंबईला अचानक? हा, ते माझा चुलत भाऊ नाही का, साधा ग तुपारेला राहतो तो. हा, तो लई आजारी आहे. आता वय बी झालंय म्हणा त्याचं. म्हणलं त्याला बघून येऊ. तुझी आई मला म्हणाली की आता तिकडे जाताच तर मिठ्ठल बी भेटून या. पाणी. हा, धन्यवाद. हा, तुझ्या आईनं हे बघ मिरचीचं लोणचं बी पाठवलंय. हा, काय? मिरचीचं लोणचं? पप्पा
ते परळला कधी जाणार तुम्ही काकांना भेटायला? हाय का आता आले आले मला परत धरतेस की काय? हा नाही हो पप्पा, तसं नाही. काय घाई नाही. हा हा पण मी तुझ्यासोबत येणार. हा माझ्यासोबत? हा कुठे? कुठं म्हणजे? अगं ते पिक्चरच्या शूटिंगला. हा शूटिंगला? हा ते नको. हा का नको? आता हाय का आता एवढा मोठा रोल करतेस तर मला बी बघू दे की. हा नाही म्हणजे मला आई म्हणली की ती कोणासोबत काम करते, कोण कोण लोक आहेत हे समजा काय बघू नये. मग नाही म्हणजे ते तिथे अलाउड नाहीये. हिरवणीच्या बाला सुद्धा आलाव नाही? अगं असं कसं? अगं हिरवणीचा बाय आहे मी, तिथे घ्यायला पाहिजे की नाही मला? नाही नाही काका, आजकाल सगळंच खूप स्ट्रिक्ट झालंय अहो. हा म्हणजे आता आम्ही तिच्या सोबत राहतो, आम्ही एकदा पण नाही बघितलं. असं आहे वय. शूटिंग मध्ये समजे असेच कपडे घालून फिरतात वय? नाही नाही, ते शूटिंगला असे कपडे घालावे लागतात, घरी नाही. ते वल्लरी बघा ना, तिने पूर्ण साडी नेसली. नमस्कार. असू दे असू दे. बाईची जातीला कसं साडी एकदम शोभून दिसते. हा बर मी काय म्हणतोय, आता एक चहा टाक की. हो टाकते. हा पण त्याआधी ते मोरी कुठे? हात पाय धुवायचे होते जरा. हा इथे होय. आलोच मी. हा गो मिठू, मिठू बस ना गो. किती चक्रा मारशील ग? शांत हो जरा. अगं कशी शांत होऊ? इथे पप्पा टपकले अचानक साताऱ्याहून. हे वाजवायची ठरवलं ना की सगळ्या बाजूनी एकत्र वाजवतो. हळू बोल ना. इथे कामाचे वांदे, त्यात घर खाली करायचं टेन्शन. आणि माझ्या पप्पांना वाटतं की ह्यांची एकटीच मुलगी हिरोईन आहे या इंडस्ट्रीमध्ये. लोचा झाला यार. एक मिनिट मिठू ताई, अहो तुम्ही जरा शांतपणे त्यांना समजवा ना, समजतील ते. नाही ग, हे समजवणं वगैरे काही समजत नाही माझ्या पप्पांना. त्यांना कळालं ना की माझी इथे वाजली आहे तर मला साताऱ्याला घेऊन जातील आणि दुसऱ्या दिवशी लग्न लावतील माझं. हळू बोल ना गो. वल्लरी, काही मुलींसाठी लग्न होणं हा पण एक प्रॉब्लेम असतो. हा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. अगं काय चाललंय तुमचं? गप बसा. मिठू, आता आम्ही काय करायचं सांगशील का? का नुसतंच सगळ्यांनी टेन्शन घेत बसायचंय? ऍक्टिंग 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 इतके दिवस मी करत होती, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून ऍक्टिंग करायची. काय म्हणजे नक्की काय करायचं गो? म्हणजे त्यांची मुलगी किती बिझी आहे, तिच्याकडे किती काम आहे, हे वागण्या बोलण्यातनं कळू दे त्यांना. भाई विषय का? मी करेल ना ऍक्टिंग. जमेल राव आपल्याला. बघ कसली ऍक्टिंग करून दाखवते आता मी. तू ओव्हर ऍक्टिंग नाही करायची, त्यांना कळायला नको. गो मिठू, तुझ्याकडे काम नाही वगैरे हे सगळं सांभाळून घेऊ गो आम्ही, पण आपलं घरच जाणार आहे हे जर समजलं त्यांना तर. प्रेरणाताई, आपण त्यांना हे सांगायचंच नाही ना. अगं आपण सांगणार नाही गो, पण तुम्ही बिल्डर, तो किंवा त्याची माणसं आली म्हणजे काय करायचं? आणि जर का रोशन आंटी किंवा बिल्डिंग मधलं कोणी भेटलं आणि काय बोललं तर मग? हो यार, यार हे टेन्शन तर आहे. शा लोचा झाला यार. तुझ्या पप्पांनी ना मिठू एकदम कमाल टायमिंग शोधून काढलेला आहे. एकच ऑप्शन आहे आता,
आपल्यापैकी कोणीतरी बाहेर पहारा द्यावा लागेल, चौकीदारी करावी लागेल. आणि जर तिथे दारात कोणी आलं तर बाहेरच्या बाहेर त्याला कळटवायचं. हा, तेच करूया आपण. तर माझ्या पप्पांना कळलं ना तर माझं इथून कायमचं पॅकअप. नाही मिठू, ते